नमस्कार. ईश्वरीने रमाकांतला म्हणजेच अर्णवच्या वडिलांना शोधलेलं असतं. तेव्हा ईश्वरी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळेला रमाकांत ईश्वरीला म्हणतात, हे बघ, मला त्या घरी परत यायचं नाही. मी जर का त्या घरी परत आलो तर उगाचच नको ते वादळ यायचं. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, का का बाबा, तुम्ही असा विचारच का करताय? बाबा, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? याचा अर्थ तुम्ही सगळे आरोप मान्य करताय. बाबा, परिस्थितीपासून लांब जाण्यात काहीच अर्थ नाही. उलट तिथे दटून त्याचा सामना करण्यात जो काही इंटरेस्ट आहे ना, त्याचा विचार करा. तेव्हा लगेच रमाकांत बोलतात, नाही, मला त्या परिस्थितीचा सामनाच करायचा नाही. मुळात मी हरलो हे मी मान्य केलं. जिथे माझी सात्विका मला सोडून गेली तिथे सगळं काही संपलं. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, आणि तुमच्या मुलांचं काय? बाबा बोला ना, तुमच्या मुलांचं काय? त्यांनी काय पाप केलं की की तुम्ही त्यांना एवढं सगळं सहन करायला लावताय? बाबा बोला, मला उत्तर पाहिजे. तेव्हा लगेच रमाकांत बोलतात, तुला माहिती आहे ना, अगं मी त्या घरात जाण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. पण अर्णवच्या मनात इतका माझ्याविषयी राग आहे की तो राग मी दूरच करू शकत नाही. आणि समोर राहून तर तो राग मी सहनच करू शकत नाही ईश्वरी. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, बाबा म्हणून लांब जाण्यात अर्थ आहे का? बाबा हो, जरा तरी विचार करा. तेव्हा लगेच मोठ्यानी रमाकांत बोलतात, तुझं काय म्हणणं आहे? ईश्वरी, तू माझी सून आहेस, तुझ्या बोलण्यातून समजलं. माझ्या अर्णवला तुझ्यासारखी गुणी बायको मिळाले यातच मला समाधान आहे. पोरी, माझ्या मुलाचा संसार सुखाचा कर, बाकी मी तुझ्याकडून काही अपेक्षा करणार नाही. त्यावेळेला ईश्वरी बोलते, मग आज मी सुनेच्या हक्काने तुमच्याकडे काहीतरी मागते. बाबा प्लीज, मला ती गोष्ट पाहिजे. तेव्हा लगेच रमाकांत बोलतात, माग ना, तुला जे पाहिजे ते माग. मी तुला नक्कीच ते देण्याचा प्रयत्न करेन. तेव्हा ईश्वरी बोलते, बाबा बघा, तुमच्या शब्दावरून तुम्ही मागे हटायचं नाही. तेव्हा लगेच रमाकांत बोलतात, नाही हटणार, तू फक्त माग. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, बाबा मला तुम्ही राजशिर्क्यांच्या घरात हवे आहात. तेव्हा मात्र रमाकांत बोलतात, ईश्वरी अगं काय मागितलंस तू, तुला कळतंय का? ईश्वरी प्लीज, असं काहीतरी मागू नको जे भयानक आहे. पोरी, याचं वादळ तुझ्या संसारावर येईल. तेव्हा लगेच मोठ्याने ईश्वरी बोलते, आमचा संसार एवढा काही तकलादू नाहीये की कोणीही आलं, कोणतंही वादळ घेऊन आलं की तो मोडेल. एक गोष्ट लक्षात ठेवा बाबा, मी माझ्या अर्णव सरांना ओळखते, त्यांचं प्रेम आहे माझ्यावरती आणि ते माझ्यावरती विश्वास ठेवणारच. तेव्हा मात्र रमाकांत बोलतात, तुला जर का एवढीच खात्री असेल तर मग मी तुझ्यासोबत येईनच. कारण मला सुद्धा त्या घरात राहणाऱ्या त्या बाईला धडा शिकवायचा आहे. त्या बाईमुळेच तर आमच्यावरती ही परिस्थिती आली. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, एक मिनिट बाबा, नक्की कोण बाई? तेव्हा लगेच रमाकांत बोलतात, वल्लरी. अगं हे सर्व तर त्या वल्लरीने घडवून आणलं होतं. अगं तिला सात्विकाचा पैसा, तिची श्रीमंती तिला बघवत नव्हती. सात्विका तिचा घालून पाडून अपमान करायची, त्याला सुद्धा कारण होता ईश्वरी. कारण वल्लरीचा स्वभाव खूपच चोरटा होता. ती प्रत्येक ठिकाणी चोरी करायची, म्हणूनच सात्विका तिला बडबडायची, तिचा अपमान करायची. आणि हाच राग तिने त्या दिवशी काढला आणि नको ते होऊन बसलं. पण मला या गोष्टीचं वाईट वाटतं की माझ्यामुळे त्या मुलीचं आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त झालं. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, बाबा तुम्ही ज्या मुलीबद्दल बोलताय त्याच मुलीची मुलगी आहे मी. तेव्हा मात्र रमाकांत बोलतात, ईश्वरी काय बोलतेस तू? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, हो बाबा, मला सुद्धा हा तिढा सोडवायचा आहे. माझी आई सुद्धा त्या बाईला शोधण्याचा प्रयत्न करते आणि ती बाई आमच्याच घरात आहे, म्हणजे ती वल्लरी मामी आहेत हे मला आता कळतंय. बाबा बाबा प्लीज लवकरात लवकर घरी चला. कारण तुम्ही जरी इथे देवळात साधू बनून राहत असला तरी माझ्या आईला रोजच्या या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागताय. अर्णव सरांनी ठामपणे सांगितलंय की काहीही झालं तरी जोपर्यंत तुम्ही सिद्ध करत नाही की तुमचा यात काहीच स्वार्थ नव्हता, तरच मी तुमच्या मुलीला सांभाळेन. त्यामुळे माझा संसार सुद्धा धोक्यात आहे बाबा, आणि तुमच्या या सुनेचा संसार वाचवण्यासाठी तुम्ही येणार नाही.
तेव्हा मात्र रमाकांत बोलतात, ईश्वरी अगं काय बोलतेस तू? ईश्वरी आता तर मला तिथे यावंच लागेल, कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, ईश्वरी रमाकांतला घेऊन घरी आलेली असते. रमाकांतला बघताच अंजली आणि अर्णव खूपच चिडचिड करतात. त्यावेळेला अंजली बोलते, बघितलीस का हिची एवढी हिंमत? ज्या माणसामुळे आपल्या आईचा जीव गेला त्या माणसाला घेऊन ही मुलगी आज तुझ्या समोर उभी आहे. अर्णव, अर्णव बघ बघ किती धाक आहे तुझा. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, प्लीज अंजली ताई, तुम्ही ज्या माणसाचा उल्लेख तो माणूस म्हणून करताय, तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तुमचे वडील आहेत हे विसरू नका. तेव्हा लगेच अंजली बोलते, तुझी ही नाटकं बंद करा आणि एक गोष्ट लक्षात ठेव ईश्वरी, तू जे काही हे करतेस ना ते चुकीचं करतेस, ते लवकरात लवकर थांबव. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अंजली ताई तुमची ही नाटकं बंद करा. अहो स्वतःच्या वडिलांवरती विश्वास ठेवायचा की दुसऱ्या कोणावरती तरी? अहो तुम्हाला जे दिसलं, जे दाखवण्यात आलं त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवलात आणि तुमच्या आईने सुद्धा. तेव्हा अर्णव बोलतो, मिस इंदोर, माझं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून मी शांत आहे, पण याचा अर्थ असा होत नाही की तू काहीही बोलशील आणि मी सहन करेन. तू या माणसाची बाजू घेतेस, या माणसाची. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर तुमच्या समोर तर मी सगळं काही घडवून आणलेलं आहे. अर्णव सर जरा आठवा, तेव्हा जर का मी तुमच्यावरती विश्वास ठेवला नसता तर तुमची अवस्था काय झाली असती? अर्णव सर तसंच तुमच्या आईने सुद्धा तुमच्या बाबांवरती विश्वास ठेवायला पाहिजे होता, पण तुमच्या आईचं प्रेम कमी पडलं, त्याला ते तरी काय करणार? ते मात्र त्यांच्यावरती प्रेम करतच राहिले. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, ईश्वरी काय बोलतेस तू? तेव्हा लगेच रमाकांत बोलतो, बस झालं, काय चाललंय तुमचं? आणि तुमची ही नाटकं बंद करा बघू. प्लीज प्लीज दोघांनीही शांत व्हा, आमच्यामुळे तुमच्यात भांडणं नकोत. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, कळतंय ना, मग इथे यायची गरजच काय होती? जा ना, जा इथून, परत तुमचं तोंड दाखवू नका. तेव्हा मात्र रमाकांत बोलतो, अर्णव बस झालं, मला इथे खरं तर यायचंच नव्हतं, पण खरं सांगू का अर्णव, आता जे काही तू वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस. अर्णव माझा तेव्हाही काही दोष नव्हता आणि आताही काहीही दोष नाही. अर्णव प्लीज जरा बोलताना तरी विचार कर. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, काय विचार करायचा? बोला ना बाबा, काय विचार करायचा? तुमच्यामुळे आम्ही आमच्या आईला फासावर लटकताना बघितलं. लहानपणीच आम्ही अनाथ झालो. आमचं आयुष्य आम्ही कसं जगलो ते आमचं आम्हाला माहिती. बाबा तुम्ही इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, पण अर्णव सर त्यावेळेला ते कोणत्या परिस्थितीतून जात होते ही गोष्ट तुम्ही इमॅजिन करू शकता? तुम्ही उगाचच त्यांच्यावरती सगळ्या प्रश्नांचा भडीमार करू नका अर्णव सर. अर्णव सर प्लीज स्वतःला शांत करा आणि विचार करा की खरोखर त्यावेळेला तुमच्यावरती जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षाही भयानक परिस्थिती त्यांच्यावर होती, कारण त्यांनी स्वतःच्या बायकोला गमावलं होतं. अर्णव सर तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जरा काय बोलता या गोष्टीचा विचार केला तर स्वतःचे प्रश्न स्वतःला सुटतील. तेवढ्यात मात्र वल्लरी आलेली असते आणि वल्लरी मोठ्याने ओरडते, काय चाललंय या घरात ना? अजिबात शांतता नाही, नुसता आकांडतांडव चालूच असतो. मला तर कळतच नाहीये की काय करावं ते. तेव्हा लगेच मोठ्याने अर्णव बोलतो, बरं झालं मामी तू आलीस. तेव्हा मात्र रमाकांत पाठमोरे उभे असतात. त्यावेळेला वल्लरी बोलते, हा कोण माणूस आहे आणि याला इथे कुणी घेतलं? पहिल्यांदा या भिक्कारड्याला बाहेर काढा. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, एक मिनिट मामी, माइंड युअर लँग्वेज. तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? जरा शब्द नीट जपून वापरा. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, ईश्वरी उगाच नको तिथे शहाणपणा करू नकोस. कोण आहे कोण हा भिकारडी? तेवढ्यात मात्र रमाकांत वळतात आणि रमाकांतला बघितल्यानंतर वल्लरीच्या मात्र पायाखालची जमीनच सरकते. वल्लरी फुल घाबरते. त्यावेळेला मात्र मोठ्यानी संजय मामा बोलतात, रमाकांत भाऊजी तुम्ही? तेव्हा मात्र रमाकांत बोलतात, संजय कसा आहेस तू? तेव्हा संजय बोलतात, मी मस्त. त्यावेळेला संजय मामा स्वतःशीच बोलतात, वाट लागली वल्लरी, वाट लागली. मी म्हटलं होतं ना वल्लरी, देव सुद्धा सर्व काही बघत असतो.
आणि एक ना एक दिवस आपल्या पापाचा पाडा तो सर्वांसमोर वाचतोच. वल्लरी, तू जे काही पाप केलंस ते भोगण्याची आत्ता तयारी तुझी ठेव, कारण आता मात्र तुझी काही खैर नाही. रमाकांत भाऊजी तर सगळं सत्य सांगणारच, पण अर्णव मात्र ते ऐकल्यानंतर काय करेल याची मात्र मला शक्यता नाहीये. तेवढ्यात मात्र वल्लरी घाबरलेली असते आणि त्यावेळेला ती तिथून पळून जाणार. तेवढ्यात मात्र रमाकांत उलट्या हाताची सणसणीत कानाखाली वल्लरीच्या लगावतात आणि वल्लरीला म्हणतात, वल्लरी, वल्लरी, लाज वाटतेय तुझी. तेव्हा मात्र अर्णव मध्ये पडतो आणि बोलतो, हिम्मत कशी झाली तुमची माझ्या मामीवरती हात उचलायची? तुम्हाला माहिती तरी आहे का? जरा इमॅजिन करा, ज्या वेळेला तुम्ही आणि आमची आई आमच्या सोबत नव्हती ना, त्यावेळेला जर का कोणी सोबत होतं तर फक्त आणि फक्त वल्लरी मामी. तिने आम्हाला आईचं प्रेम दिलं, तिने आम्हाला लहानाचं मोठं केलं आणि तुम्ही तिचा अपमान केला, तिच्यावरती हात उचललात. तेव्हा लगेच रमाकांत बोलतो, अर्णव, तिने तिचं कर्तव्य पार पाडलं नाही तर तिचा स्वार्थ पाहिला. अर्णव, कारण सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती होती आणि या बाईला मात्र ती प्रॉपर्टी हडपायची होती, म्हणूनच तिने तुमच्या दोघांचाही सांभाळ केला. अर्णव, ही बाई किती लालची आहे ना, तुला माहिती नाही, आणि म्हणूनच प्रत्येक वेळेला सात्विका तिचा अपमान करायची, तिला घालून पाडून बोलायची आणि तोच राग तिने आमच्या संसारावर काढला. माझ्या केबिन मध्ये एका मुलीला पाठवून तिने मुद्दामून आमच्यात असं काही दाखवलं जेणेकरून सात्विकाला त्रास होईल आणि सात्विकाने नको तो निर्णय घेतला. अर्णव, अर्णव, ह्या बाईमुळे आमचा संसार मोडला. अर्णव, या बाईमुळे तुझी आई आज या जगात नाहीये आणि तू मात्र सुप्रियाला दोष देत बसलास, तिच्यामुळे खरं तर काहीच घडलं नाही. तेव्हा मात्र आजी बोलते, रमाकांत, अहो काय बोलताय तुम्ही? रमाकांत, तुम्ही जे काही बोलताय ते खरंच खरं आहे का? तेव्हा लगेच रमाकांत बोलतात, आई, आई, मी का खोटं बोलेल? आई, मला खोटं बोलून काय मिळणार आहे तुम्हीच सांगा. आई, जे खरं आहे ते मी तुम्हाला सांगितलंय, प्लीज आई, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा लगेच आजी बोलते, रमाकांत, तुमच्यावरती विश्वास तरी कसा ठेवायचा तुम्हीच सांगा. रमाकांत, मला तर कळतच नाहीये. अहो, इतक्या वर्षानंतर तुम्ही आमच्या समोर आलात. तेव्हा लगेच रमाकांत बोलतात, मग काय करू आई मी? आई, माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. आई, प्लीज प्लीज मला समजून घ्या. तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो, आम्ही कसा विश्वास ठेवायचा की वल्लरी मामीनेच हे सर्व घडवून आणलं? तेव्हा लगेच वल्लरी बोलते, अर्णव, अर्णव, माझ्यावरती विश्वास ठेव, हा सगळा या ईश्वरीचाच प्लॅन असणार. अर्णव, मला पूर्णपणे खात्री आहे हे सर्व हे ईश्वरीच घडवून आणत असणार, कारण तिला तिच्या आईला निर्दोष मुक्त करायचं आहे ना. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर, मला माझ्या आईला निर्दोष मुक्त करण्यासाठी खोट्याचा आधार घ्यायची गरज नाही. अर्णव सर, कारण मला पूर्णपणे खात्री आहे की माझी आई निर्दोषच आहे आणि तुमचे वडील जर का त्यांच्या स्वतःच्या तोंडाने वल्लरी मामींचं नाव घेत असाल तर अर्णव सर, तुम्हीच विचार करा, कुठेतरी अर्णव सर, मामी यामध्ये सहभागी असतील, कारण कुठेतरी तुमच्या मनात तुमच्या वडिलांबद्दल प्रेम असेलच ना. अर्णव सर, प्लीज प्लीज विचार करा. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, मिस इंदोर, बस, मला खरंच कळत नाहीये मिस इंदोर, कोणावरती विश्वास ठेवू ते. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर, या गोष्टीचा तुम्ही सगळी पडताळणी करावी आणि नंतरच काय तो निर्णय द्यावा. अर्णव सर, माझी पूर्णपणे खात्री आहे की या सर्व गोष्टींमध्ये बाबांचा काहीही हात नाही, बाबांची चूकच नाहीये. मुळात जर का चूक कोणाची असेल तर ती वल्लरी मामींचीच. तेव्हा लगेच वल्लरी ईश्वरीच्या अंगावर धावून जात असते. त्याच वेळेला रमाकांत तिला जोरात ढकलून देत बोलतो, माझ्या सुनेच्या अंगावर धावून जायचं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची वल्लरी, तुझ्या पापाचा घडा आता भरलाय. तू जी काही पाप केलेस ना त्याची आता तुला शिक्षा द्यायची वेळ आली आहे वल्लरी, आणि आता मात्र मी तुला शिक्षा देणारच. तेव्हा मात्र वल्लरी खूपच चिडलेली असते. वल्लरी मोठ्याने बोलते, पुरे
तुम्ही आता जे काही करताय ना ते चुकीचं करताय आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, 1 मिनिट मामी, तू एवढी का चिडतेस? अगं तुझ्या या चिडण्यामुळे का होतंय माहितीये का मामी? तूच हे सर्व केलंस असं आम्हाला वाटतंय. मामी प्लीज स्वतःला शांत कर. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, अर्णव माझ्यावरती जर का आरोप होत असतील तर मी शांत बसायचं? अर्णव मला हे जमणार नाही. प्लीज अर्णव माझ्या बाजूने विचार कर. तेव्हा मात्र लगेच अर्णव बोलतो, मी कोणाच्या बाजूने विचार करायचा ते मला कळतच नाहीये, पण एवढं मात्र नक्की सांगेल, लवकरात लवकर मी या सगळ्या गोष्टींची नीट पडताळणी करेन आणि काय तो निर्णय देईल. तोपर्यंत रमाकांत राजे शिर्के याच घरात राहतील. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अर्णव सर थँक्यू सो मच अर्णव सर, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, मिस इंदोर मी तुझ्यावरती प्रेम करतो अगदी मनापासून आणि मला कुठेतरी खात्री आहे की तू कधीच खोटं बोलणार नाहीस. तू जे काही सांगशील ते खरंच सांगणार आणि म्हणूनच मी तुझी बाजू घेतलीये. तेव्हा मात्र ईश्वरी रमाकांतला बोलते, बघितलं बाबा, अर्णव सरांचा स्वभाव बघा. बाबा हेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते. बाबा जे काही आहे ते तुमच्या समोर आहे. आता तुम्हाला कोणत्याच गोष्टीची भीती बाळगायची गरजच नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी रमाकांत बोलतात, ईश्वरी हे सर्व तुझ्यामुळे शक्य झालं. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर मी बाबांना त्यांची रूम दाखवून आले. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, हो. त्यावेळेला अंजली बोलते, अर्णव तू जे काही करतोयस ना ते चुकीचं करतोयस. बायकोच्या प्रेमापोटी नको ते करू नकोस. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, बस झालं, आता मला काहीही ऐकायचं नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अर्णव रमाकांतला निर्दोष मुक्त करू शकेल का आणि वल्लरीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणू शकेल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.